Good afternoon, all of you. Good afternoon, sir. Let me Good start. afternoon, sir. Good afternoon. Let us start. So, welcome back again for the second semester engineering mathematics second. Okay. So, before we start, first of all, we just clear some points. Okay. And then we start. Hope so. सगळ्यांना पेपर चांगला गेला असेल. Hope so. Yes. गेला सगळ्यांना पेपर चांगला काही प्रॉब्लेम कोणाला? Hello, we just discuss only mathematics. Huh? What about the rest of paper? Discuss with that people. Yes. कसा गेला mathematics paper? Easy गेला sir. Easy गेला. बर. जो काय पेपर होता बरं. ओके. आणखीन कोणाचं काय कोणाला काय वाटतंय? आणि कोणाला काय वाटतंय? Yes. सर जो क्वेश्चन रॉंग होता त्याचं मार्क्स मिळतात का? तसं आम्ही बोललोय युनिव्हर्सिटीमध्ये. रॉंग वगैरे नव्हता क्वेश्चन. फक्त काय झालं की ऑप्शन डिस्प्ले होत नव्हता हा. आणि काहींना क्वेश्चन डिस्प्ले होत नव्हता. त्यासाठी आम्ही युनिव्हर्सिटीत बोललो. युनिव्हर्सिटी म्हणजे कोणाचं नुकसान होणार नाहीये त्या बाबतीत आम्ही काळजी घेतो म्हटले. ओके चालतंय म्हटलं. बाकी आम्ही जास्त काय बोललो नाही त्यांच्याशी. ओके. आणखीन काही? टोटल आय थिंक जे 50 क्वेश्चन होते 50 क्वेश्चन मधले 30 इझी होते स्ट्रेट फॉरवर्ड आणि जे 20 होते ते ट्विस्ट केलते. बरोबर आहे का? हॅलो. की जेणेकरून ते इझिली भेटणार नाही असे होते ते. अरे बरोबर आहे का मित्रांनो? आणि ह्यातले 90% म्हणजे जवळपास 45 क्वेश्चन जवळपास 90 क्वेश्चन हे आपल्या नोटबुक मधले होते. नोटबुक म्हणा किंवा मी तुम्हाला असाइनमेंट दिली असाइनमेंट मध्ये म्हणा किंवा मी तुम्हाला काही कुंभोजकरचे MCQ सेंड करायला दिलते सॉल्व करा म्हटले त्यामधले होते. बरोबर आहे? अरे बरोबर आहे का? हॅलो. मोस्टली 100% म्हणूया आपण. मे बी 100%, पण 90% म्हणजे जवळपास 45 क्वेश्चन हे त्या टर्म मधले होते. ज्यांनी सिन्सिअरली असाइनमेंट सॉल्व केली, ज्यांनी सिन्सिअरली लेक्चर करून जे काय MCQ सॉल्व केलेत, सिन्सिअरली करून कुंभोजकरची पुस्तकाचं एक्झाम्पल सॉल्व केलं, त्यांना वेळ लागला नाहीये. तुमची एक्झाम 60 मिनिटाची होती. 60 मिनिटाच्या आत काहींना 45 मिनिटात काहींना 50 मिनिटात तुमची एक्झाम सॉल्व झाली असेल. त्यांनी सिन्सिअरली केली त्यांच्यासाठी. ओके. कारण की मला पहिला मेसेज हा 11:15 आलता. सर एक्झाम खूप सोपी होती. एक्झाम माझी संपली. मी सगळे क्वेश्चन सॉल्व करून दिलेत. 11:15 म्हणजे 45 मिनिटात मॅक्झिमम मुलांनी एक्झाम सॉल्व केली. ओके. पण काहींना प्रॉब्लेम आलता, काहींचं लेट आलतं. ओके ठीक आहे. जसं त्यांचा प्रॉब्लेम इंटरनल सर्व्हर आलते त्यानुसार आपण सॉल्व केला तो प्रॉब्लेम. तर अशा प्रकारे हा पेपर होता. बरोबर आहे? ही पहिली गोष्ट. 50 मार्काचा आहे. तुम्हाला कन्वर्ट होणार 70 मार्क. ते कसं क्रायटेरिया लावतील, काय क्रायटेरिया लावतील ते युनिव्हर्सिटी डिसाईड करतील. सर्क्युलर येईल, पासिंग क्रायटेरिया डिस्कस होईल. शक्यतो 40% धरायचं. 40% म्हणजे 20 मार्कला पासिंग म्हणून धरायचं आपण. बरोबर आहे? जे काय युनिव्हर्सिटी प्रमाणे जे रूल येतील त्याप्रमाणे आपण पाहूया कितीला पासिंग आहे ते. ओके. हे आला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट मी तुम्हाला टर्म वर दिलेत. मॅक्झिमम मी तुम्हाला दिले 24 आणि मिनिमम दिलेत 12. मॅक्झिमम 24 आणि मिनिमम 12. आय थिंक सो ह्याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम नसावा.
म्हणजे आता ते मार्क वरती गेले पण आहेत. त्याबद्दल बोलतो मी. ऑलरेडी आधीच पहिल्या दिवशी लेक्चरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी टर्म वर्क कसे देणार आहेत ते. ओके, युटी असाइनमेंट, युटी असाइनमेंट, देन प्रेझेंटिंग आणि तुमचं बिहेवियर म्हणजे तुम्ही कसं सबमिट करतात, आन्सर कसं देतात किंवा आणखीन जे काही गोष्टी असतील ह्या सगळ्याचा विचार करून मी तुम्हाला 25 मार्क देते. बरोबर आहे का? आणि ह्यामध्ये होप सो 25 पैकी काहींना 24 भेटले असतील, काहींना 23 भेटले असतील, काहींना 12 भेटले असतील, काहींना 17 भेटले असतील. आणि माझ्या माहितीनुसार सगळ्यात कमी मार्क जे दिले टर्म वर्कला ते मी दिले असावे. तुम्ही कंपॅरिझन केलं असेल तर सगळ्यात कमी टर्म वर्कला जर तुम्हाला 1-2 कम, सपोज तुम्हाला फिजिक्सला 24 असतील, आणखीन कशाला 23 असतील, आणखीन कुठल्या बीएमई बीसीला 23 असतील आणि मॅथ्सला शक्यतो 21 किंवा 22 असतील, असं झालं असेल. त्यांच्यापेक्षा काहींना असं पण झालेलं आहे, काही विषयात कमी आहेत आणि मॅथ्सला मी डायरेक्ट 24 दिलेले आहेत. डिपेंड ऑन युअर परफॉर्मन्स. ते मार्क माझे नाही आहेत, ते मार्क तुम्ही स्वतः कमवलेले आहेत. कोणी माझ्या जवळचं, कोणी माझ्या लांबचं असं कोणी नव्हतं. बरोबर आहे? सेम फंडा या ठिकाणी राहणार आहे, सेम गोष्टी या ठिकाणी राहणार आहे. एवढं तुम्ही सिन्सिअरली करणार त्याप्रमाणे तुम्हाला मार्क भेटणार. ओके, काही अडचण कोणाला? आपला पेपर झालाय, शक्यतो असं काही आहे का कुठला क्वेश्चन की सर तुम्ही हा शिकवलाच नाही आणि आम्हाला तो क्वेश्चन आलता, असा कुठला पॉइंट आहे का? हॅलो, यस प्लीज रिप्लाय मी फास्टली. हॅलो हॅलो, माझा आवाज येतो प्रत्येकाला? काय प्रॉब्लेम आहे आवाज येण्यात? नो सर. ओके, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का बाबा असं असं झालं सर किंवा अशामुळे मला कमी मार्क भेटतील किंवा मी अभ्यास केला पण माझं हे क्वेश्चन तुम्ही शिकवलाच नव्हता त्यामुळे झालं असं, असं काय आहे का कोणाला? हॅलो हॅलो, नो सर. ओके, तुम्ही ऑब्झर्व केला असेल की हे जे काय फायनल ESE आहे त्याच्यापेक्षा पण जास्त UT आणि ISE चे आणि काय प्रॅक्टिस सेक्शनचे क्वेश्चन जे होते ते आपले टफ होते. बरोबर आहे का? त्या क्वेश्चन पैकी इथले क्वेश्चन टफ होते पण इथे टाइम जास्त होता आपल्याला, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की बाबा हे इझी आहे. आलं लक्षात? हॅलो, ऑब्झर्व केलंय का तुम्ही? येस सर. ओके ओके, होप सो सगळ्यांना चांगले पेपर गेले असतील. जे काय मार्क पडतील ते मार्क पडतील, त्याच्यावर जास्त विचार करू नका. आता आपण पुढे जाऊया, कारण की जून जुलै यामध्ये आपल्याला सिलेबस संपवायचा आहे आणि ऑगस्टमध्ये तुम्हाला पुढच्या सेमला सामोरं जायचंय. तर सेम कसं असेल, ऑफलाईन असेल, ऑनलाईन असेल, डिपेंड ऑन सिच्युएशन, डिपेंड ऑन कोरोना. ओके, त्याच्यावरती डिपेंड असेल. आपलं कंटिन्यू आपलं लेक्चर करूया. हॅलो, सो लेट वी स्टार्ट. कोणाला काय अडचण, कोणाला काय प्रॉब्लेम? नो सर. Okay. What about the rest of people? I think they are not responding me. सर आवाज येत नाही तुमचा. माझा आवाज येत नाही. बर चेक. 90-60-71-4005. बाकीच्यांचं रिप्लाय करा. बाकीच्यांना येतो आवाज? येस सर. Okay. येस सर येतोय. Please check your connection. Actually, there is a network issue from your side. That's why my voice is not. पावसामुळे तसं होतंय सर, पाऊस चालू आहे. 3 दिवस खूप सोलापूर जिल्ह्यात पाऊस आहे. डिपेंड ऑन आवर सायक्लॉन. ओके, 3 दिवस सोलापूर जिल्हा पूर्ण मुसळधार पाऊस आहे, त्याच्यामुळे थोडंसं काळजी घ्या प्रत्येकाने. ओके, सो लेट वी स्टार्ट करायचं. येस सर. Okay. Yes, sir. Very good. So welcome back again for the engineering mathematics second. Just one change. In previous we see engineering mathematics just the first. यामध्ये फक्त काय ऍड झाला रे? काय ऍड झाला?
येस, काय ऍड झालं फक्त सेकंड. हे ऍड झालं, फक्त सेकंड ऍड झालं, बरोबर आहे का? काय ऍड झालं? ते सेकंड Yes. झालं, फक्त एवढा चेंज आहे, बाकी काही नाहीये. मागच्या मध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट होतं आणि ह्यामध्ये फक्त काय चेंज झालाय? इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स सेकंड, बाकी काही चेंज नाहीये. इच अँड एव्हरीथिंग इज सेम. ओके, नाउ इम्पॉर्टंट थिंग इज मग काय करायचं? इम्पॉर्टंट थिंग. सो लेट वी स्टार्ट. ओके, so there is no need to introduce myself, all of you know that. So engineering mathematics second, just write down, this is engineering mathematics second, the code is C122, code is C122, engineering mathematics second. Then examination scheme is same, 70 mark ISC, 30 mark 70 mark ESC, 30 mark ISC, and 25 mark for a term work. 25 mark for term work. Okay. So this is totally depend upon our whole syllabus. Okay. This ISCs, there are 3 ISC, 1, 2, 3. Okay. So first ISC. So we are given the best of 2. We are given the best of 2. Okay, I don't know what is happening here. Okay. We are given the best of 2 for the ISC. ICA 25 marks. We know that how to give the 25 marks. It depends upon your assignment, attendance, and everything. So just write down a heading C122, engineering mathematics second. Okay. Now we go to the syllabus. Overview about the syllabus. So it's the first lecture about the introduction. We just go to the syllabus. Okay. So there are the six unit. Okay, just wait. EM2. How many are? There are the 6 unit. Six unit. There are the 2 sections, divided the 2 sections, section 1 and section 2. Then again, the section 1 is divided into 3 parts. 3 unit, unit number 1st, unit number 2nd, and unit number 3rd. So which one is unit number 1st? Is ODE, ordinary differential equation of first order and first degree. Of first order and first degree. Don't write, just see first order and first degree. So total 22 marks. बावीस मार्काला हा युनिट विचारला जातो. Then next second unit is infinite series, quite simple, small unit, infinite series. थोड़ा कमी विचारला जातो 13 मार्कला. Then third unit is complex variable, और ह्यालाच काय म्हणतात? Complex differentiation. Complex differentiation 70 मार्कला विचारला जातं. Then section 2, it again 3 part, unit number 4, unit number 5, and unit number 6. Unit number 4 is nothing but integral calculus. Okay, unit number 4 is integral calculus.
that it containing beta function, gamma function, this all about the integration and derivative part. Integral calculus. Then this question or this unit is asked for 16 mark. Fifth unit is curve tracing. This unit is asked for I think quite less. इथला कितीला 13 ना, इथला पण 13. आणि last unit is multiple integral. This containing 23 marks. Okay, this all over the 6th unit. पहिला ODE, then infinite series, complex variable, and one by one. So just we go to the one by one. Write on the section first. Write on the section first. Ordinary differential equation of first order and first degree. Ordinary differential equation of first order and first degree. So just write out. Just write on the syllabus of your first page. पहिल्या पेज वरती आपला syllabus लिहा. Okay. Just write on the first unit. Order, degree, general solution of differential equation, non-homogeneous differential equation, homogeneous differential equation, exact differential equation, non-exact, reducible, exact, linear differential equation, reducible to linear differential equation, application of orthogonal trajectory. Basically, there are a lot of application of this differential equation. We all see that first application is orthogonal trajectory. Second application is electric circuit. Third application is reticular motion. Then thermodynamics. In thermodynamics, there is the application that is heat flow, and Newton's law of cooling. Newton's law of cooling. So these are the some application of this differential equation. So just write down the syllabus, the first unit, ODE. Hello, sir. Yes. Sir, slide दिसत नाही. Okay. Just sorry for that. Extremely sorry. ओके. यामधलं काय झालं तुमचं 12वीला? हॅलो. त्यामध्ये तुमचं 12वीला काय झालेलं आहे? हॅलो. हॅलो. 1.1 सगळं झाले सर. 1.1 सगळं झालेलं आहे. व्हेरी गुड. 1.1 order and degree differential equation of the differential equation, then non-homogeneous and non-homogeneous differential equation. I think हे नसन झालं रे, non-homogeneous नसन झालं मित्रा. पवन. हा सर, होमोजिनियस झाले नुसतं. हा, non-homogeneous नसन झालं, तेच म्हटलं मी. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन नाही झालं, नॉन एक्झॅक्ट नाही झालेलं. ऍप्लिकेशन थोडंसं इंट्रोड्यूस तुम्ही कुठेतरी केलं असेल, जर तुम्ही हायर लेवलला गेला असाल तर ऍप्लिकेशन थोडंसं इंट्रोड्यूस केलंय तुम्ही. सर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग झालं. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग झालंय. हा, ते फिजिक्स मध्ये झालंय, बरोबर ना? हा सर, मॅथ्स मध्ये पण होतं सर. मॅथ्स मध्ये पण होतं. ओके. ऍट द स्टार्टिंग लास्ट चॅप्टर. ऍट द स्टार्टिंग ऑफ आवर लेक्चर, जेव्हा आपण स्टार्ट केलं M1 ला, त्यावेळेस पण मी तुम्हाला काही गोष्टी इंट्रोड्यूस केले न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचे. काही आपण एक्झाम्पल घेतला, एक एक्झाम्पल घेतला असेल, बरोबर आहे का? हॅलो. येस सर. ओके. ओके. Okay, just we go to the next point, no problem.
ओके, नाउ वी सी द सेकंड युनिट. झाले सगळ्यांचं? No, sir. Okay. Now we see the second unit. Infinite series. Infinite series. झालं नाही सर, बॅकलेट घ्या प्लीज. काय झालं? राहिलंय का? ओके. Infinite series. Second unit. झालंय? पहिलं unit. Yes, sir. Okay. Second unit, infinite series. 13 मार्काला चलो तो. In that we see infinite sequence. An infinite series, type of series. Test of convergence. There are the three type of, sorry, actually mean 5 type of test in that in your syllabus. Cauchy test, comparison test, and ratio test. This 3 tests are there. Okay. Cauchy test, comparison test, and ratio test. Or we take one more test, that is a root test. एक आणखीन एक आपल्या ह्याच्यासाठी आपण घेऊ root test for our knowledge. जर MCQ जर विचारलं तर नको बाबा, आपल्याकडे अल्टरनेटिव्ह पण असलं पाहिजे. We see one more test, that is the root test. Okay. Test of convergence, absolute and absolute divergence, absolute convergence, conditional convergence, conditional divergence. Okay. I think in that, in our 12th standard, we see sequence and series. Na? Means 11th standard we see sequence and series and type of series. बरोबर आहे? Sequence and series and type of series. Hello. So can I go to the unit number 3rd? पुढे जाऊ. Hello. 1 minute, sir. Okay. Okay. झालं, sir. Okay. The third unit is complex variable or differentiation. Third unit is complex variable or differentiation. In that, we see the basic part of the complex variable. Then statement of De Moivre's theorem, application of De Moivre's theorem, root of algebraic equation, circular and hyperbolic function, relation between complex function and hyperbolic function. What is exactly relation? Differentiation part. Then in that we see the 3 type of differentiation. Very important is differentiation. In it 100% 2 question किंवा 1 question गेटला असतो बरं का. गेटला असतो फॉर 2 मार्क आणि गेटला 2 मार्क पण खूप महत्त्वाचे आहेत. 25 ला क्वालिफाय असतं. वेट जस्ट सी 100 आउट ऑफ 25 पाडायचे असतात तुम्हाला. ते पण मुलांना पडत नाही. त्यामुळे 13 मार्क त्यातले मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्सला 13 पडले आणि इंग्लिशला काहीतरी 10 आहेत. किती झाले तुम्ही? 23 मार्क इथेच झाले. तुमच्या कोर सब्जेक्टला जरी नाही गेला तरी चालते. त्याच्यामुळे हे जे सिलेबस आहे ते व्यवस्थित सिन्सिअरली करा. ओके. So the next topic is complex variable. Okay, just write down.
complex variable. Can I go to the next unit number? This is a section first unit. First unit is ODE, second unit is infinite series, third unit is complex variable. झालंय? We go to the next unit. Hello. Yes, sir. Okay. Then in Yes. section second, we start with the fourth unit, that is the integral calculus. In that we have seen that a beta function, gamma function, relation between this beta and gamma function, that is called a duplication formula. Duplication formula, we see that without proof. Without proof we have see, because okay, why we say that without proof, we are discuss when we start that syllabus or that unit. Okay. Then we have see that relation between this property of this beta function, property of the gamma function, then differentiation under integral sign with the constant limit. There are the two type of DUIS. One is dy dx of integration a to b f of x, and second, this is the first rule, and second rule dy dA of dy dA of a to a dx. A to a means when the derivative with parameter, हा जो पॅरामीटर असतो, जो लिमिट असतो त्या विथ रिस्पेक्ट टू तेच जर घ्यायला लावलं तर तो सेकंड रूल होतो. दिस इज युअर सेकंड रूल फॉर युअर फोरियर ट्रान्सफॉर्म. द सेकंड इयर we see only rule number first. Okay, we see only rule number first. So these are the unit number 4, integral calculus. Okay, can you go to the next?
Can I go to the next page? Yes, sir. Yes, sir. Okay. Now unit number 5 is curve tracing. Only 3 type of curve we are see. First is tracing of Cartesian curve. Second is tracing of polar curve, and third is tracing of parametric curve. First is tracing of Cartesian curve. Cartesian curve means the function in terms of, we write down that function of in terms of x and y. Means y is equal to f of x, or x equal to f of y, or f of xy equal to 0. Okay. So in that we have see the trace the curve. Trace the curve means all of you, suppose we are see first of all y is equal to mod x. So what is the graph of this y equal to mod x? Yes, anybody? What is the graph of this mod x? So these are the graph of this mod x. Okay. So how we calculate this graph of, or suppose we calculate y is equal to x square. So what is the graph of y is equal to x square? What is this? Or we say that x square plus y square equal to 4. X square plus y square equal to 4. What is this? Yes. Y is equal to x square. हे काय आहे? Yes. हॅलो. माझा आवाज येतो का तुमच्यापर्यंत, का तुम्ही फक्त टाइमपास म्हणून लेक्चर ऐकतात असं नाही ना कोणी? No, sir. Okay. So y is equal to x square is nothing but a parabola is like this. Then x square plus y square is nothing but a circle. So this is unit circle. Sorry, this is a circle of radius 2. But how we calculate, how we trace this curve? Suppose we are see the tracing of polar curve. 9वीला तुम्ही अशा प्रकारे चित्र काढलं असेल. इथं कर्कट ठेवायचं एक सर्कल काढायचं असं मस्तपैकी, आणि इथून मस्तपैकी अशा प्रकारे एक तुम्ही काहीतरी काढलं असेल. बरोबर आहे ना? अरे बरोबर आहे का? हॅलो. अशा प्रकारे तुम्ही काढलं असेल ना? हा यस सर. हा. Yes, sir. दॅट टाइप ऑफ कर्व आपण त्याला काय म्हणूया? रोज म्हणूया. रोज. दिस इज लुक लाईक अ रोज. अशा प्रकारे पाकळी असेल ना. गुलाबाची पाकळी कशी असते? दिस इज द टाइप लाईक दिस. लाईक दिस. हा. आता ते कसं काय वगैरे आपण पाहू नंतर. लाईक दिस. ओके. मग सॉरी, मग ही जी काय कसं ट्रेस केलं जातं? मग अशा प्रकारे काढलं असेल. इकडे मस्तपैकी तुम्ही काय काढलं असेल? अशा प्रकारे एक चित्र काढलं असेल. इकडे अशा प्रकारे चित्र काढलं असेल. याला रंगवलं असेल. खूप सारा कलर दिला असेल याला, आणि याला मधून डिवाइड केलं असेल. या पेजला फोल्ड केलं असेल. फोल्ड करून तुमचं परत या ठिकाणी ते चित्र असं आलं असेल. बरोबर ना? ओके, बरोबर ना? असं आलं असेल तुमचं ते. तुम्ही 9वीला 8वीला चित्रकलेमध्ये काढलं असेल. मग हे कसं काढलं? So how we trace the curve? That is a trace the curve without lifting your hand. Now a parametric curve means something sine wave, cos wave. How we draw this curve? Okay, using this curve tracing, we will see this concept here. This type of concept we will see. झाले सगळ्यांचं. We go to the last unit, and last unit is multiple integral, multivariable integral calculus, multiple integral. In that we will see that evaluation of single integral, basic part. Then we will start with the double integral without limit, direct evaluation of double integral, evaluation over the given region, change of the order of the integration, change to polar, triple integration, application of double integral to find area mass of lamina. This type you will see. Okay.
दिस युनिट नंबर 6. टोटल सगळ्यात जास्त मार्काला आहे हा 23 मार्काला. इम्पॉर्टन्स पण तेवढंच आहे. सेकंड सेमला म्हणजे सेकंड इयरला परत हा लागतो युनिट. Okay, this is all about our syllabus. Now we see the textbook. Which textbook we have seen? Actually, there are the total 6 textbook. First textbook is textbook of Applied Mathematics, PN and JN Vertical. मला माहिती तुम्ही यूज करणार नाही. Advanced of Engineering Mathematics, HK Das. Engineering Mathematics, Volume 1. Then Engineering Mathematics, Ravish R. Singh. And these are the some unit. These are the some unit of that book. Applied Mathematics first, textbook of Engineering Mathematics, Higher Engineering Mathematics, and all these things. That very important reference book. Here, Higher Engineering Mathematics. This book is very important. All over India. कुठल्याही युनिव्हर्सिटीत जा, कुठल्याही स्टेट मध्ये जावा, तुमचा सगळा इंजिनिअरिंगचा सिलेबस हा फक्त ह्या पुस्तकामधून घेतलेला आहे. हायर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, BS ग्रेवाल. अख्खा सिलेबस जो आहे M1, M2, M3, काही ठिकाणी M4 आहे, काही ठिकाणी M5 पण आहे. हा पूर्ण जे काय आहे M1, M2, M3, M4, M5 हा पूर्ण जे काय घेतले ते फक्त हायर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. सॉरी, पूर्ण जो सिलेबस आहे तो कुठून घेतला तुम्ही? हायर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स वरून. Okay, so these are the textbook. Now we just see the correlation between this mathematics, means this engineering mathematics and our HSC. Just we have correlate that term. Okay, so how we correlate that engineering mathematics and our part? So for that we are share one more thing. Okay, so correlation between that. Okay, at the time of our first lecture in the, I think, January, 18th of the January, we will see the some concept, some application of this mathematics. We see the lot of application of this mathematics at that time. Means first application we will see that the matrices, then differential equation,
then Newton's law of cooling. Okay, and somewhat application we will see. Means this mathematics is very important in daily life. So how the differential equation is useful? मग हा युनिट, हा टॉपिक, हा सिलेबस स्टार्ट करायच्या आधी आपल्याला काय काय लागणार आहे, काय रिक्वायरमेंट आहे, काय आपल्याकडे पाहिजे, कुठल्या प्रकारचं नॉलेज आपल्याकडे पाहिजे. यस एनीबडी? यस एनीबडी? हॅलो, हा सिलेबस तुमच्या समोर आहे. टोटल 6 युनिट तुमच्या समोर आहेत. हा सिलेबस स्टार्ट करायच्या आधी तुमच्याकडे काय गोष्टी असल्या पाहिजेत, तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, तुमच्याकडे काय असलं पाहिजे? माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? रिप्लाय मी. येस सर. ओके ओके, काय असलं पाहिजे तुमच्याकडे इम्पॉर्टंट? हे कुठलं नॉलेज, कुठल्या टॉपिकचं नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे? यस सर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन यायला पाहिजे. व्हेरी गुड पवन. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आयला पाहिजे. मग डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कुठले टॉपिक तुम्ही क्लिअर करू शकतात? पहिला टॉपिक ऑब्व्हियसली पहिल्या टॉपिक मध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सोडून दुसरं काहीच नाहीये. फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि त्याचं इंटिग्रेशन काढायचंय, दुसरं काहीच नाहीये. दुसरा टॉपिक इन्फायनाइट सिरीज, त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह लागत नाहीये, इंटिग्रेशन लागत नाहीये. ओके. तिसरा टॉपिक एक कॉम्प्लेक्स व्हेरिएबल, त्याच्यामध्ये थोडंसं पार्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि थोडंसं पार्ट ऑफ इंटिग्रेशन लागणार आहे, त्यावेळेस कॉम्प्लेक्स डिफरन्शिएशन चालू होतं त्यावेळेस. चौथा पार्ट आहे इंटिग्रल कॅल्क्युलस, बीटा फंक्शन आणि गॅमा फंक्शन. तर डेफिनेशन मध्येच डेरिव्हेटिव्ह आहेत. तर डेफिनेशन मध्ये इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह मध्येच डेफिनेशन मध्येच इंटिग्रेशन आहे. आणि नंतर आहे DUIS, डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. टॉपिक मध्येच आहे डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. नंतर पुढचं टॉपिक आहे कर्व ट्रेसिंग. कर्व ट्रेसिंग मध्ये काहीच लागत नाही, फक्त थोडासा बेसिक पार्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह लागतोय, बेसिक पार्ट. ते पण U/V रूल लागणार आहे, फक्त एकच रूल, U/V रूल. आणि लास्ट मल्टिपल इंटिग्रल, त्याच्यामध्ये सगळं काय आहे मल्टिपल इंटिग्रलच आहे, सिंगल इंटिग्रेशन, डबल इंटिग्रेशन. व्हेरी गुड. ओके. ह्या व्यतिरिक्त आणखीन काय लागेल? एक डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन आहे, ह्या व्यतिरिक्त काय लागेल आणखी? या व्यतिरिक्त काय लागेल? यस रेस्ट ऑफ पीपल आज खूप शांत बसलेत. काय आज पहिले कंटाळा आलाय काय? खूप दिवसानंतर लेक्चर चालू आहे म्हणून? नाही सर. नाही का? नाही, मला वाटलं तसं काय वाटलंय का? यस. रोल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यस, पटकन सांगा. 11 12 13 14 15 16 17 18. चला पटकन. ओके. हाऊ वी कोरिलेट? सो चला, मी जास्त हे करत नाहीये. सो या कोरिलेट पहा. The correlation, yes, the correlation between HSC and engineering mathematics. Okay, so these are the 6 unit. First unit is differential equation and application of differential equation. In that we need some part of matrices, continuous differentiation, integration, and trigonometry. This 4 part we need for while the studying of this 2 part. Second part is integral calculus. Then we need a vector part, that we need application of derivative and definite integral. Third part is curve tracing, that we need some concept of the circle, line, plane, pair of straight line, and differential equation. Some part, basic part, ते मी तुम्हाला सांगितलं U/V रूल लागणार आहे, दुसरं लागणार नाही. The next part, infinite series, we need a series and sequence. Is some topic, म्हणजे हा पहा, हे जे तुम्ही 10वी 12वी शिकलेत त्या टॉपिकला तुम्हाला इथे कोरिलेट करायचंय. And last part, multiple integral and their application, mathematical logic, linear programming, Bernoulli's trials, and binomials. These are all topics we need for while the studying of this unit. Again, one more topic, a complex variable that is the basic part of the complex variable we see. Okay, so these are some course objective, course outcome, and all these things. मी तुम्हाला जास्त बोर करत नाही ही गोष्ट घेऊन. ओके, म्हणजे हे जे 6 टॉपिक आहेत, डिफरन्शियल इक्वेशन, इन्फिनिट सिरीज, कॉम्प्लेक्स व्हेरिएबल, रिडक्शन फॉर्म्युला, बीटा फंक्शन, रिडक्शन फॉर्म्युला आपल्याला नाहीये. दिस PPT while we studied that मी ओके, ज्यावेळेस मी पुणे युनिव्हर्सिटीला येत होतो गेस्ट लेक्चर, त्यावेळेस मी तयार केलं, सोडून द्या. डिफरन्शियल इक्वेशन. ओके,
In that, these are the all of the syllabus of this differential equation. मी डायरेक्टली तुम्हाला जाऊन घेऊन जातो कर्व ट्रेसिंगला. हे तुम्हाला माहिती आहे डिफरन्शियल इक्वेशन, द बेसिक पार्ट ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. ओके, जस्ट वेट. This type of beta function ची डेफिनेशन मध्ये पहा काय आहे इंटिग्रेशन, अँड दिस इज द नोटेशन ऑफ द गॅमा फंक्शन. व्हेरी सिम्पल, त्याच्या स्केअर करू नका बाबा हा सर हे असे नोटेशन काय आहेत. डोंट वरी, खूप सिम्पल आहे. ज्यावेळेस आपण स्टार्ट करू तेव्हा हे इतकं सिम्पल आहे काय. कर्व ट्रेसिंग, दिस इज 3 टाइप ऑफ कार्टेशियन फॉर्म, पोलर फॉर्म, पॅरामेट्रिक फॉर्म. एफ ऑफ एक्स वाय, एफ ऑफ आर थिटा, एक्स इक्वल टू फाय ऑफ टी. म्हणजे हे कर्व जे ट्रेसिंग आहेत त्यातलं थोडं बेसिक कर्व सांगतो. हे कार्टेशियन कर्व आहे. अशा प्रकारे आपल्याला कर्व ट्रेस करायचा आहे. मग हा कर्व कसा ड्रॉ करायचा, फक्त इक्वेशन दिलं जातं आणि इक्वेशनवर कर्व ड्रॉ करायचा. मग कर्व कसा ड्रॉ करणार, डिपेंडिंग अपॉन सम रूल. जे काय रूल आपल्याला माहिती आहेत त्या रूलवरून आपण कर्व ट्रेस करणार आहोत. ओके, अँड देन दिस इज द पोलार कर्व. हे पोलार कर्व आहेत. देन दिस आर द सम पोलार कर्व. हे पोलार कर्व्स आहेत. ओके, दॅट इज कॉल्ड एज हार्ट शेप कर्व. त्यालाच म्हणतात कार्डियड कर्व. दिस इज कॉल्ड एज रोज कर्व. This is a rose curve. This is a type of polar curve. This is called as rose curve. Very simple curve. How we find this rose curve? How we trace this curve at the time of topic ते आपण घेणार. Don't worry. जास्त विचार करू नका हे कसं आलंय, आणि खूप सिम्पल आहे. शिकताना खूप मजा येणार आहे. मला तर मजा येते हो. मला माहित नाही तुम्हाला मजा येते. मला मजा येते, मी तुम्हाला मजा येणारच. ओके, दिस इज कॉल्ड एज पॅरामेट्रिक कर्व. ओके, दिस इज कॉल्ड एज स्टार शेप कर्व. एस्ट्रॉइड, दिस इज कॉल्ड एज एस्ट्रॉइड. Star shape curve. Then important thing, we need a circle. Then okay, these are some important thing we need for the while drawing the curve, tracing the curve. Okay, and next is some topic of the multiple integral we have seen. Okay, this type of topic we have seen. This type of topic we have seen under this engineering mathematics second. Just मी तुम्हाला एक येत्या 2 दिवसात तुम्हाला सगळं असाइनमेंट शेअर करतो. मी सगळे एमसीक्यू शेअर करतो, जेणेकरून तुमचा त्रास होणार नाहीये. जसं जसं तुमचं सिलेबस पुढे जाईल तसं तसं तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता. ओके, कोणाला काय अडचण